डोंबिवलीत झालेल्या स्फोटामध्ये एमआयडीसी परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या प्रसाद हॉटेलचंही मोठं नुकसान झालंय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। डोंबिवलीतलं सर्वात पॉश हॉटेल होतं हे, म्हणजे मुळात या हॉटेलची म्हणजे शान होती, पण जो ब्लास्ट झाला किंवा जो हादरा बसला त्या हादऱ्याने या हॉटेलच्या आतील पूर्णपणे इंटेरियर संपूर्ण हा जो आता जो उघडा परिसर बघता इथे संपूर्ण काचा होत्या, पण पूर्णपणे सगळ्या काचा फुटून यांच्या आतलं जे इंटेरियर होतं पूर्ण इंटेरियर तुटून या सर्व हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हॉटेलचे काही कर्मचारी आणि या ठिकाणी मालक आपल्यासोबत आपण त्यांना विचारूयात, साधारणपणे किती वाजता घटना झाली आणि तुम्ही कुठे होतात? 11:30च्या दरम्यान कल्याणमध्ये आपल्या डोंबिवलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। समोरच आमच्या बॉयलर कंपनी आहे, केमिकल कंपनी, त्याचा बॉयलर फुटलेला आहे, त्याच्यामुळे आमच्या हॉटेलचं काफी नुकसान झालेलं आहे। बघता हॉटेलचा आतला परिसर आहे, म्हणजे आता जवळपास 1 ते 1.5 तास झालेला आहे स्फोट होऊन। त्यानंतर संपूर्ण हॉटेलचं यांनी सारवासार करायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी संपूर्णपणे काचा पडलेल्या होत्या। हा जो उघडा बाट दिसतो याच्यामध्ये संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात काचा होत्या, पडदे होते, ते संपूर्ण हादऱ्यामुळे ते सगळे पडदे आणि काचा त्या ठिकाणी पडलेले आहेत। हॉटेलचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। साधारणपणे 3 कर्मचारी या ठिकाणी जखमी झालेले आहेत। त्यातले एक चंद्रकांत नावाचा जो कर्मचारी आहे त्याच्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झालेली आहे। हा फर्स्ट फ्लोर आहे आणि ह्याच्यावरती अजून एक सेकंड फ्लोर आहे। या दोन्ही ठिकाणी हॉटेल आहे। मुळात हे जे संपूर्ण हॉटेल आहे डोंबिवलीतलं मोठं हॉटेल होतं, पण या हादऱ्यामुळे संपूर्णपणे या जे हॉटेलच्या आतल्या काचा असतील किंवा आतले जे काही भांडी होते ते संपूर्णपणे फुटलेले आहेत, तुटलेले आहेत आणि खूप प्रचंड मोठं नुकसान या हॉटेलचं झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये हा किती मोठा हादरा होता हे लोकांनी पाहिलेले, पण या हादऱ्याची सर्वात जास्त तीव्रता कंपनी जवळ असल्यामुळे या प्रसाद हॉटेलला बसलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अजित मांढरे, झी मीडिया डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।